और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। जामिनावर सुटलेल्या सराईत गुंडावर इमलीपाडा येथे विरोधी टोळीकडून 2 राऊंड गोळीबार केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये घडली होती। या गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। उल्हासनगर कॅम्प 3 मधील इमलीपाडा इथे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला सचिन उर्फ बाबूजी बहादूर करोतिया हा राहतो। काही महिन्यापूर्वीच हा गुंड जेलमधून सुटून आलाय। तो इमलीपाड्यातील गोगाजी मंदिराजवळ शुक्रवारी रात्री मित्रांबरोबर उभा असताना तिथे मोटरसायकलवरून 5 ते 6 जणांची टोळी आली। यातील मोहित हिंदुजा याला सचिन करोतिया याच्या भावाशी जुना वाद असल्यानं या रागातून सचिनवर 2 राऊंड फायर केले आणि निघून गेला। इथेच झालेल्या गडबडीत मोहित याच्याकडून 2 राऊंड खाली पडले। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास करण्यात आला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे, महेश काळे, पोलीस अंमलदार सुभाष सूर्यवंशी, जितेंद्र चौधरी, प्रमोद जाधव, चंदुलाल शिंदे, किशोर काळे, प्रशांत धुळे, कृपाल शेकडे, निलेश नांगरे, सुशांत हांड देशमुख यांच्या पोलीस पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भिवंडी येथून त्याला ताब्यात घेतलं। आरोपींना न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस कोठडीत त्यांनी घराशेजारी लपवलेले पिस्तूल मध्यवर्ती पोलिसांनी हस्तगत केलेत। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्याकडून। दिनांक 21/11/2025 रोजी इमलीपाडा उल्हासनगर या ठिकाणी एक सराईत आरोपी सचिन करोतिया याच्यावरती 4 इस्मानी त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फायर केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला, गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता। सचिन करोतियाच्या तक्रारीनुसार त्या तपासात असं निष्पन्न झालं की सचिन करोतिया याच्या भावाला येथील काही साथीदारांनी पूर्वी मारहाण केली होती आणि त्याच दिवशी 21 तारखेला संध्याकाळी 10:30च्या सुमारास येथील सराईत आरोपी मोहित हिंदुजा व त्याचे 3 साथीदार यांनी सचिन करोतियावरती जुन्या वैमनस्यातून व तात्कालीन जी घटना घडली त्या कारणावरून फायर केलेलं आहे। त्यातील आरोपी इथून फायर करून पळून गेले होते। त्या आरोपीला आमचे एपीआय काळे व डीबी टीम यांनी माननीय वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिले होते की त्वरित आरोपी अटक झालेले पाहिजेत। त्यानुसार 24 तासात आरोपी अटक केलेले आणि त्यांनी जे गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार आहे ते हत्यार आम्ही जप्त केलेले आहे। सर, या जे आरोपी पकडले त्यांची काय पार्श्वभूमी काय आहे? जे आरोपी पकडले त्यांच्यावरती त्यांनी जो मेन आरोपी आहे मोहित हिंदुजा याच्यावरती याच्या अगोदरसुद्धा दरोड्यासारखा एक गंभीर गुन्हा दाखल आहे। या आरोपींना अटक केल्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्यात। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।